हळूहळू मी तिच्याजवळ जाऊ लागलो. मी म्हणालो, शीतल, तू माझी बायको आहेस. तू मला घाबरण्याची काहीच गरज नाही. परंतु ती मला स्वतःपासून लांब करू लागली. आज मी शीतलचं काहीच ऐकलं नाही. मी तिच्या थरथरणाऱ्या शरीराला स्वतःच्या मिठीत घेतलं आणि तिला विश्वास दिला की तू माझी बायको आहेस आणि मी तुला कोणतंच नुकसान पोचवणार नाही. हळूहळू मी तिला माझ्या प्रेमाची जाणीव करून दिली. ती देखील माझ्या मिठीमध्ये हळूहळू विरघळू लागली. आता तिने मला स्वतःला माझ्यापासून सोडवण्याची प्रयत्न करणं सोडून दिलं होतं. जसं तिने स्वतःला माझ्या मिठीत सैल सोडलं, मी देखील तिला माझ्या मिठीत अगदी घट्ट पकडलं. त्या रात्री मी तिला तिचा अधिकार दिला होता. आमच्या दोघांमध्ये सर्व काही झालं होतं जे खूप आधी व्हायला पाहिजे होतं. लग्नाचे 4 महिन्यानंतर आज माझा हनीमून साजरा झाला होता. माझं तर प्रेम मिळवण्यासाठी तिच्यातली सगळी भीती निघून गेली होती. परंतु जी गोष्ट तिने मला सांगितली त्यामुळे तर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. मला जेव्हा समजलं होतं की ती मला इतकी का घाबरत होती, माझ्यापासून का पळत होती, मी सकाळी उठलो तेव्हा शीतल शांतपणे बसलेली होती आणि माझी आई अगदी रागाने पाहत होती. मी कोणताच अपराध केला नव्हता, परंतु माहीत नाही का तरी देखील मी टेन्शनमध्ये होतो. माझी आई रागाने बोलू लागली, तुला मी मनाई केली होती ना, तर देखील तू तिच्यासोबत जबरदस्ती का केलीस? माझी आई अगदी रागाने मला पाहत बोलत होती. शीतल देखील तोंड पाडून बसली होती. खरं तर रात्री तिचा मूड अगदी व्यवस्थित होता, परंतु माहीत नाही आता माझ्या आईने तिला काय नवीन शिकवलं होतं की तिचे डोळे रडून रडून अक्षरशः सुजले होते आणि आता देखील तिचे तोंड पडलेले होते. मी काहीच बोलू शकत नव्हतो. शीतल आईला सांगू लागली की त्यांनी माझ्यासोबत जबरदस्ती केली. मी त्यांना खूप वेळा अडवलं, परंतु मी अडवल्यानंतर देखील त्यांनी ऐकलं नाही. परंतु त्यानंतर माझी आई माझ्यावर खूप भडकली. मी तर हैराण झालो. मी डोळे मोठे करून माझ्या आईला पाहू लागलो की ती काही चुकीचं तर बोलत नाही ना. ती बोलू लागली, मी तुला सांगते की तू आत्ताच्या आत्ता शीतलला घटस्फोट दे. तू या मुलीसाठी योग्य नाहीस. मी तर अगदी दगडाचा झालो होतो आणि हे ऐकून पहिल्यांदा शीतल देखील घाबरली होती. ती आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहू लागली. मी म्हणालो, आई मला माफ कर. मला शीतलच्या परवानगीशिवाय हे काम करायला नको पाहिजे होतं. परंतु आई, तू विश्वास ठेव, शीतल देखील माझ्यासोबत खुश होती. मी तिला काहीच त्रास दिला नाही आणि तो आमच्या दोघांच्या नात्यांचा अधिकार आहे आणि मी कोणतं चुकीचं काम केलं नाही. मग मी कसं शीतलला घटस्फोट देऊ? परंतु मग माझी आई तिच्या बोलण्यावर ठाम होती आणि ती बोलू लागली की तू हिला घटस्फोट दे. मी तुझं दुसरं कोणातरी मुलीसोबत लग्न लावून देईल जी फक्त तुझ्याच वयाची असेल. फक्त हिला सोडून दे. मी हैराण झालो होतो, परंतु आई सारखं सारखं घटस्फोटाबद्दल बोलत होती. आता शीतल रडू लागली. ती बोलू लागली, नाही नाही, असं करू नका प्लीज, मला घटस्फोट देऊ नका. यापुढे मी तुमची कोणतीच तक्रार आईकडे करणार नाही. माझ्याकडून चूक झाली की मी आईकडे तक्रार केली. तुम्ही फक्त मला घटस्फोट देऊ नका. माझ्या भावाला माझी गरज नाही. मी घटस्फोट घेऊन गेले तर बहिणी मला त्या घरात राहू देणार नाही. आता ती रडू लागली. कधी माझ्या आईकडे माफी मागायची तर कधी माझ्याकडे माफी मागायची. तिच्या त्या विनंतीवर माझी आई तिला गप्प करू लागली आणि बोलू लागली, तुला या घरातून कोणीही काढणार नाही. मी जरा विचारात पडलो. डोक्याला हात लावून बसलो. बायको रडत होती आणि आई या गोष्टीवर ठाम होती की घटस्फोट दे. मी अशाच विचारात घरातून बाहेर निघालो. माझं डोकं अक्षरशः फुटून चाललं होतं. शीतल देखील माझ्याबरोबर रस्त्यावर आली होती. घरामध्ये उदासी पसरली होती. जेव्हा शीतल तिचं सगळं सामान गोळा करून बाहेर निघाली त्यावेळेला मी घाबरलो. मी आईला प्रश्न विचारला तेव्हा ती अगदी आरामात बोलू लागली. आता ती वेगळी राहील, तू तिला घटस्फोट दे. मला राग आला. मी म्हणालो की मी हिला घटस्फोट देणार नाही. ती माझी बायको आहे आणि मी तिच्यासोबत राहू इच्छितो आणि शीतलला देखील माझ्यासोबत राहायचं आहे. तिला माझ्या विरुद्ध काही तक्रार नाही आणि हे सगळं तुझ्यासमोर सांगितलं होतं. परंतु माझी आई बोलू लागली आणि मला समजावू लागली. तसेच मला घटस्फोट देण्यासाठी हट्ट करू लागली आणि मी देखील सरळ नकार दिला. काही दिवस असेच निघून गेले. माझी आई माझ्याकडे या गोष्टीवरून वाद घालत राहिली आणि माझी बायको माझ्यासमोर अजिबात आली नाही. त्या दिवसांमध्ये माझा लहान भाऊ देखील आला होता.
तेव्हा त्याने ऐकलं तेव्हा तो देखील मला समजावू लागला की इतक्या लहान मुलीसोबत लग्न केल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. इतक्याशा छोट्या गोष्टीवर तो इतका मोठा तमाशा का करतोय? घटस्फोट देऊन तिच्यापासून सुटका मिळवून घे. पण मी नकार दिला. मी माझ्या भावाला सांगितलं, कदाचित याआधी मी तिला घटस्फोट दिला असता, परंतु आता मी तिला सोडू शकत नाही. आमचं नातं आता मजबूत झालं आहे. मी पाहिलं आहे की तिला स्वतःला देखील घटस्फोट नको आहे. माझी आई तिकडे माझ्यावर नाराज होऊन बसली होती आणि माझा भाऊ मला समजावू लागला की तिला घटस्फोट दे, परंतु मी तिला घटस्फोट देत नव्हतो. माझ्या घरच्यांनी तिला कैद करून ठेवलं होतं. मला तिला भेटू देखील देत नव्हते. मला माझ्या घरच्यांचे ते वागणं काय समजत नव्हतं. कोणीही माझी साथ देत नव्हतं. मला शीतलचे त्या दिवशीचं बोलणं आठवलं की अहो, तुम्ही तर खूप चांगले आहात, परंतु तुमची आई तर बोलायची की तुम्ही खूप वाईट माणूस आहात. तुमच्यासोबत राहणं योग्य नाही. तुम्हाला एखाद्या स्त्रीचा इज्जतीची काहीच पर्वा नसते. तुम्ही माझ्यासोबत जबरदस्ती कराल आणि मला अगदी ओरडून खाल. मला नुकसान पोहोचवाल. मला त्रास द्याल. तुमची आई मला हे सांगायची. त्या रात्री शीतल खूप खुश होती आणि मला सर्व काही सांगत होती. मी हैराण होतो की माझी आई शीतलला माझ्याबद्दल असं का सांगत होती. माझ्या भावाने एकदा टेन्शनमध्ये येऊन सांगितलं की शीतलला घटस्फोट देऊन घराची शांतता पुन्हा परत आण. मी सरळ नकार दिला. तेव्हा माझा भाऊ माझ्या आईसोबत भांडू लागला आणि सर्व काही खरं खरं बोलून गेला. त्या दिवशी जे सत्य बाहेर आलं त्यामुळे तर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. हे एक असं सत्य होतं जे माझ्यासमोर आलं होतं. याचा अर्थ माझ्या भावाचा शीतलवर प्रेम होतं, परंतु त्याला शिक्षणासाठी तिकडे जावं लागलं. परंतु माझ्या आईला त्या मुलीबद्दल सर्व काही सांगून गेला होता आणि शीतल देखील त्या वेळेला तयार झाली होती. परंतु अचानक माझ्या सासूचा मृत्यू झाला. त्यामुळे तिची वहिनी शीतलचं लग्न लवकरात लवकर करू पाहत होती. माझ्या आईला समजलं तेव्हा ती टेन्शनमध्ये आली. माझ्या आईने नेहमीप्रमाणे माझा वापर केला. माझं लग्न त्यामुळे शीतलसोबत लावून दिलं. माझ्या आईचा विचार होता की ती मला अशी शीतलपासून लांब ठेवल. लहान भाऊ आल्यानंतर घटस्फोट देऊन तिचं लग्न माझ्या भावासोबत लावून देईल. हे सर्व सत्य जाणून मला खूप मोठा धक्का बसला. एखादी आई स्वतःच्या मुलासोबत असं कसं करू शकते? एका मुलासाठी माझ्या आईने दुसऱ्या मुलाचा वापर केला. मी अगदी उदास होऊन माझ्या आईला प्रश्न विचारला की तू असं का केलंस? आणि त्यानंतर माझ्या आईने जे सांगितलं तो तर माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. आई बोलू लागली, तू माझा मुलगा नाहीस. तू माझ्या नवऱ्याचा पहिल्या बायकोचा मुलगा आहेस. तुझ्या बापाने कधीच माझ्या मुलांना स्वतःची मुलं समजले नाही. पूर्ण संपत्ती तुझ्याच नावावर केली होती. मग मी कसं तुझ्यावर प्रेम करणार होते? माझ्या मुलांना मलाच त्यांचा हक्क द्यायचा होता. मी माझ्या आईला अगदी हैराण होऊन पाहू लागलो. माझी आई मला जे काय समजत होती, परंतु मी तर मात्र तिला माझी सख्खी आई समजत होतो. माझ्या बापाच्या संपत्तीवर माझ्यापेक्षा जास्त माझ्या बहीण भावानेच ऐश केली होती. मी एक मिनिट देखील माझ्या आईजवळ थांबलो नाही. शांतपणे उठून माझ्या खोलीत गेलो आणि मी त्या स्वार्थी लोकांचे प्रेम माझ्या मनातून काढून टाकलं. मी शीतलजवळ गेलो. तिला विचारलं, शीतल, तू सांग, तुला माझ्याबरोबर राहायचंय की माझ्या भावाजवळ राहायचंय? जर तू हो म्हणत असशील तर मी तुला घटस्फोट देईल. तेव्हा शीतल बोलू लागली, मला तुमच्यासोबत राहायचे. मी एक निरागस मुलगी आहे. मला फक्त आधार पाहिजे होता. त्या कठीण काळात मी आईच्या बोलण्यामध्ये आली होती आणि घाबरून जायची, कारण की माझ्या आईने माझ्यावर खूप वाईट साईड तिच्या डोक्यामध्ये भरून ठेवले होते. माझी खूप चुकीची इमेज तिच्या मनामध्ये निर्माण केली होती. मी शीतलला घेऊन दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झालो. मी आजही माझ्या बहीण भावांना त्यांचा खर्च पाठवतो, परंतु अजूनही माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही. आता मी माझ्या त्या सावत्र नात्यांना कधीच भेटत नाही, ज्या लोकांनी आयुष्यभर माझा वापर केला होता. परंतु देवाने माझ्या बायकोच्या रूपात मला सुंदर गिफ्ट दिलं होतं. माझी बायको माझी खूप काळजी घेते, माझे प्रत्येक गोष्ट ऐकते आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा, जेणेकरून अशाच नवीन नवीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील.